आता शिक्षा त्याला आम्ही मार झोड केली असती आरमान. आम्हाला हाती नाही पडला तो. तुम्ही तुमच्या पतीलाही मारलं असतं हो 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 साहेब, मुलगी त्यांची आणि आमची काही वाटली नाही. अशी वेळ म्हणजे आज तुमच्याजवळ आलेली आहे, एवढं म्हणजे चीड आणणारी ही घटना आहे. एका लहान मुलीवर अशी वेळ येते. तुम्ही आई म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मी ते मुलगी ते शेजाऱ्याची का माझीच मुलगी आहे. काय शिक्षा झाली पाहिजे? आता त्याची शिक्षा जे सरकारी नियमामध्ये जे झाली ते तयार आहे. आम्ही काय सांगणार. आणि तुमच्या हातात आलं तर तुम्ही काय शिक्षा देणार? आता आम्ही मुलगा आता म्हणते त्याला मारूनच टाकतो म्हणते. लायना मुलगा त्याला सहन नाही होत. आज तुम्हाला लोक गावात पाहतात, खूप वाईट वाटत असतं. वाईट म्हणजे मला असं वाटतं की मी स्वतःच मरून जायची. राम गोविंदा आडे हा एक नंबर चोट्टा माणूस. लोकांच्या चोरी करणे, लोकांच्या काही म्हणजे अनैतिक म्हणजे असा तो गुंड प्रवृत्तीचा होता. असा काही तो चांगला माणूसच नव्हता. आता या एवढ्या लहान मुलीवर अत्याचार करणं जवळजवळ म्हणजे शेजारी असताना फार दुर्दैवाची घटना आहे. दारूचा व्यवसाय आहे, दारू व्यवसाय. शाळेत तो खिचडीसाठी काम करतो. तो खिचडी म्हणजे आज त्या मुलीवर अत्याचार दुसऱ्या मुलीवर करू शकते. पुढं ठेवायच्या लायकचा माणूस नाही. यार खरं कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसं गावकऱ्याच्या वतीनं झाली पाहिजे त्याला.